नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनला ह्या रिमार्कपर्यंत येऊन थांबलो होतो, जो मी तुमच्या बोर्डवरती लिहिला आहे. आणि त्याच रिमार्कवरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते आज आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये कंटिन्यू करणार आहोत. रिमार्क बघा काय एकदा परत, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स कंटिन्यू करता येतील. रिमार्क सांगतो की इफ यू हॅव y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स मीन्स इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. जर आपल्याकडे y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स असं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह आपण त्याचा कसा काढला होता, म्हणजे dy बाय डी एक्स. तर पहिल्यांदा एफचा डेरिव्हेटिव्ह इंटू जी ऑफ एक्स तसंच आणि इंटू परत जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यानंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यानंतर त्या आतल्या, म्हणजे जेवढे कॉम्पोजिशन असतील त्या पद्धतीनं आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह कंटिन्यू करतो, असा आपला रिमार्क सांगतो. आता आपण ह्याच्यावरतीच बेस काही एक्झाम्पल्स घेऊ, म्हणजे हा रिमार्क आणि ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला व्यवस्थित क्लिअर होतील. बघा, सपोज माझा क्वेश्चन असेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्यातला पहिलं फंक्शन आहे आपलं, सपोज y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 1 मधला पहिला क्वेश्चन आहे आपला हा, ज्याचा आपल्याला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा. y इज इक्वल टू फंक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये रिमार्क प्रमाणे जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल आपल्याला तर काय दिलं इथं, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह कसा सांगितला आहे, पहिल्यांदा एफचा डेरिव्हेटिव्ह इंटू जी ऑफ एक्स तसंच इंटू परत जीचा डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ काय आहे सरळ साध्या मराठी भाषेमध्ये, तर सगळ्यात आधी बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, आतलं फंक्शन तसंच ठेवा, इंटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इंटू परत त्यातल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. फक्त कंडिशन काय आहे की एका वेळेस एकाचाच, म्हणजे एकदा तुम्ही बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला की परत आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच स्टेपला घ्यायचा नाही, ती आतलं जे फंक्शन आहे ते तसंच पुढं कंटिन्यू करायचं, असं सरळ साध्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. येतं का लक्षात मला काय म्हणायचं आहे ते. आता इथं जर तुम्ही प्रॉब्लेम बघितला तर y इज इक्वल टू हे रेग्युलर आपलं अल्जेब्राइक फंक्शन आहे, इक्वेशन आहे, अल्जेब्राइक फंक्शन आहे आणि त्याचा रेस टू 5 आहे. मग जे आउटर मोस्ट फंक्शन आहे, बाहेरचं फंक्शन आपण त्याला म्हणतो, ते बाहेरचं फंक्शन कुठलं आहे इथं, y इज इक्वल टू ब्रॅकेट रेस टू 5, म्हणजे x रेस टू 5. ह्याला जर मी पूर्ण फंक्शनला कॅपिटल एक्स म्हणलं तर आपल्याकडं काय आहे, x रेस टू 5. मग सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह कुणाचं येईल, तर ब्रॅकेट रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह आपण आधी घेणार, बरोबर का नाही. म्हणजे तुमचा जे फंक्शन आहे एफ, ते एफ म्हणजे काय आहे, एक्स रेस टू 5 हे तुमचं एफ आहे, आणि त्यानंतर जी म्हणजे हे आतलं आहे. ओके, बघा मग सोल्युशन कसं असेल. सो मी पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घेतो. कन्सिडर y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट यू गेट, dy ओव्हर dx इज पहिल्यांदा x रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ. आता आपण कुणाचं घेतलं, ब्रॅकेट रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मग हा ब्रॅकेट तसाच राहिलाय ना, त्याचं पुढं डेरिव्हेटिव्ह. मी लगेच ह्या स्टेपला घेणार नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येक स्टेपला एकाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज what is dy by dx, it is 5 x cube minus 2x minus 1 raised to 4. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 2x डेरिव्हेटिव्ह 2.
संपलं. 1चं डेरिव्हेटिव्ह किती असतं? 0 बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. सो आता इथून पुढं कुठलं फंक्शन राहिले का ज्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिले? फक्त एक्स राहिला. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. ते आपण नाही लिहिलं तरी चालतं कारण 1नी मल्टिप्लिकेशन नाही केलं तरी चालतं. ओके, सो दॅट इज हाव वी विल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. बघा व्यवस्थित समजले का? सपोज ह्याच टाईपचा आणखीन एक प्रॉब्लेम आपण घेऊ, म्हणजे काही शंका असतील तर त्या पण क्लिअर होतील. ओके, सपोज आय हॅव y is equal to 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 5 by 2. सेम x raised to n आहे. मग सोल्युशन कसं असेल आपलं? So consider y is equal to 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 5 by 2. So differentiate with respect to x. So what is dy over dx? पहिल्यांदा कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? x raised to n चं. मग x raised to n चं डेरिव्हेटिव्ह n x raised to n minus 1. सो 5 by 2 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 5 by 2 minus 1 into d by dx of 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5. So that implies what is a dy over dx? It is 5 by 2 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 5 by 2 minus 1 किती आलं? 3 by 2 into घ्या डेरिव्हेटिव्ह 2 into 3 by 2 x raised to 3 by 2 minus 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n minus 3 into 4 by 3 x raised to 4 by 3 minus 1 x raised to 4 by 3 चा डेरिव्हेटिव्ह minus 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज 5 इज कॉन्स्टंट. कॅल्क्युलेशन करूयात. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. सो dy by dx इज 5 by 2 2x raised to 3 by 2 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 2 ला 2 कॅन्सल 3x raised to 1 by 2 minus 3 ला 3 कॅन्सल 4x raised to 1 by 3. So that is your final. दोन्ही बोर्डवरचे प्रॉब्लेम्स आहेत. ते दोन्ही बोर्डवरचे प्रॉब्लेम सेम टाईपचे आहेत. एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन. आउटर मोस्ट फंक्शनचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर त्या आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. बघा आता थोडं आपण फंक्शन म्हणजे डिफिकल्ट घेऊ. थोडी डिफिकल्ट लेवल वाढवूया. Suppose I have y is equal to square root of 3x minus 5 minus 1 upon square root of 3x minus 5 raised to 5 like this. असं फंक्शन आहे आपल्याकडे. आता ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग आउटर मोस्ट फंक्शन बाहेरचं फंक्शन कुठलं आहे? एक्स रेस टू 5 त्याचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह. सो सोल्युशन. सो कन्सिडर द गिवन फंक्शन y इज इक्वल टू 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 5.
So differentiate with respect to x. So what is dy over dx? 5 पहिल्यांदा x raised to n चा डेरिव्हेटिव्ह ना. सो 5 3x minus 5 minus 1 upon 3x minus 5 raised to 4 d by dx of 3x minus 5 minus 1 upon 3x minus 5. आतलं फंक्शन ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे का नाही बघा. x रेस टू n, सो 5 पुढं n x रेस टू n मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ह्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं सेपरेट आहेत, सो दोघांचे मी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स. इट इज 5 रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट 3x मायनस 5 रेस टू 4. ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे तुम्ही रूटचा डायरेक्ट रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असं पण घेऊ शकता, किंवा एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं रूट म्हणजे किती, ब्रॅकेट रेस टू 1/2. सो ब्रॅकेट रेस टू 1/2 ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहा. सो इंटू ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो आणि पॉवर पण लिहून देतो. 3x मायनस 5 रेस टू 1/2 मायनस डी बाय डी एक्स. आता इथं रूट डिनॉमिनेटरमध्ये ते मी न्यूमरेटरमध्ये नेलं. डिनॉमिनेटरमध्ये 1/2 आहे, न्यूमरेटरमध्ये जाताना मायनस 1/2. ओके, डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर जाताना पॉवर काय होते, नेगेटिव्ह होते. सो व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स. ही टर्म ॲज इट इज रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट 3x मायनस 5 रेस टू 4 इंटू ब्रॅकेट. आता इथं डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्या. इथं x रेस टू 1/2 आहे, म्हणजे 3x मायनस 5 रेस टू 1/2 आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कोणाचा, x रेस टू एनचा. हा पुढं रेस टू 1/2 मायनस 1 इंटू ह्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आतलं फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कुठेपर्यंत घेत जायचं, तर जोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह 1 मिळत नाही तोपर्यंत. 1 सोडून दुसरा कुठला जर डेरिव्हेटिव्ह येत असेल फंक्शनचा तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर डेरिव्हेटिव्ह 1 येत असेल तर नाही घेतला तरी चालतो. मग डेरिव्हेटिव्ह 1 कुणाचा येतो, फक्त एक्सचा येतो, बाकी कुणाचा येत नाही ना. मग फक्त एक्सचा येतो, त्यामुळे एक्स सोडून जर कुठलं दुसरं फंक्शन असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. लक्षात येते. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येत नाही ना, म्हणून मी तो घेणार. सो 3x मायनस 5 रेस टू 1/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 3x मायनस 5 1/2 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x मायनस 5. हे मायनस पुढं ब्रॅकेट टाकतो मी कारण मायनस साईन आहे. सेम फक्त रेस टू मायनस 1/2 आहे, हरकत नाही. मायनस 1/2 3x मायनस 5 रेस टू मायनस 1/2 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x मायनस 5. ब्रॅकेट कंप्लीट, मोठा ब्रॅकेट कंप्लीट. व्यवस्थित बाय सिस्टमॅटिक डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, गडबड करायची नाही. आणि एका स्टेपला एकाचाच डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स. 5 रूट 3x मायनस 5 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 4. इथं 1/2 3x मायनस 5 रेस टू मायनस 1/2. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 3x मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा 3 मायनस 5 चा 0. ब्रॅकेट सोडवत आहे, हा मायनस आणि हा मायनस प्लस 1/2 डेरिव्हेटिव्ह 3x मायनस 5 रेस टू मायनस 3/2
इंटू परत 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज dy बाय dx? दॅट इज इक्वल टू 5 रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 4 इंटू ब्रॅकेट. काय आलं? हे 3 इंटू हे 1/2 3/2. इथं पॉवर -1/2 आहे. आपण डिनॉमिनेटरला देऊया प्लस करण्यासाठी. प्लस परत इथं 3/2 आहे आणि परत वरती पॉवर मायनस आहे. ती आपण कुठं घेऊन जाऊया? डिनॉमिनेटरमध्ये. सो दॅट इट विल बिकम प्लस. So that is what is your derivative of given function. ठीक आहे. त्यामुळे जरी फंक्शन थोडंफार कॉम्प्लिकेटेड असलं तरी फार काय वेगळं पद्धत नसते. फक्त मी सुरुवातीला सांगितलं की 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाहेरच्या फंक्शनपासून आतल्या फंक्शनपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आणि एकाच स्टेपला फक्त एकाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, त्यापेक्षा जास्त नाही. स्टेप्स वाढू द्या, काय फरक पडत नाही, पण आन्सर आपल्याला व्यवस्थित ॲक्युरेट मिळतं. सो दॅट इज हाऊ वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. त्यानंतर हे झाले. आता ह्याच्यामध्ये मी फक्त आत्ता जे घेतले प्रॉब्लेम ते होते अल्जेब्राइकचे. मी आता थोडं ह्याच्यामध्ये अदर फंक्शन्स पण इंट्रोड्यूस करतो. सो दॅट वॉज इन युअर क्वेश्चन 2 of first exercise. क्वेश्चन तोच असेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामध्ये चेंज नाही. बघा, सपोज यू हॅव y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो दॅट इज युअर फंक्शन. मी रिमार्क इथं मुद्दाम लिहून ठेवलाय कायम. बघा इथं एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे का? एफ ऑफ जी ऑफ एक्स हे एफ आहे, हे जी आहे. पहिल्यांदा एफचं डेरिव्हेटिव्ह जी तसाच इंटू जीचं डेरिव्हेटिव्ह. सिम्पल. सो सोल्युशन काय असेल तुमचं? कन्सिडर y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट यू हॅव? dy बाय dx इज इक्वल टू, पहिल्यांदा कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? कॉसचं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, पुढं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तसंच इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहिल्यांदा एफचं डेरिव्हेटिव्ह, पुढचा तसाच, त्यानंतर पुढच्याचं डेरिव्हेटिव्ह. So what is dy over dx? It is minus sin x square plus a square. मध्ये प्लस आहे. सो डी बाय डी एक्स दोघांना सेपरेट द्या, कारण आपण बघितले की डेरिव्हेटिव्ह हा ॲडिशनवरती डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे पहिल्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? इट इज मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. नाव हिअर ए इज कॉन्स्टंट, कारण आपल्याकडे फक्त दोनच व्हेरिएबल्स आहेत, y आणि x फंक्शन्स म्हणजे व्हेरिएबल्स. y हे एक्सचं फंक्शन आहे, ह्यामध्ये x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, दुसरं कुठलंही व्हेरिएबल नाही. सो त्या केसमध्ये ए हा काय असतो? कॉन्स्टंट, आणि मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आपण कदाचित चुकून गडबडीत ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पण 2a घेतो. ओके, त्यामुळे ते लक्षात घ्यायचं. सो व्हॉट इज dy बाय dx? हा 2x पुढं मायनस 2x साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीनं आपण काय करणार? हा प्रॉब्लेम सोडवणार.
Okay, I'll take one more. So y is equal to log of tan of x by 2. ह्याच्यात आणि ह्याच्यात डिफरन्स काय आहे? इथं कॉस ऑफ डायरेक्ट फंक्शन होतं, इथं कसं आहे लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2, म्हणजे बाहेरचं फंक्शन लॉग, त्यातलं टॅन, त्यातलं एक्स बाय 2, 3 फंक्शन्स आले. मग बघूया कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ह्याचं पण. सो वी हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर y is equal to log of tan of x by 2. So differentiate with respect to x. So what is the dy over dx? पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. बाहेरचा फंक्शन कोण आहे? लॉग. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन. सो 1 अपॉन पुढं जे काय असेल ते 1 अपॉन टॅन एक्स बाय 2. क्लिअर? इथं लॉगचं डेरिव्हेटिव्ह समजा एक्स असेल तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन एक्स. लॉगच्या पुढं जो असतो त्याचा 1 अपॉन घेतो. सो लॉगच्या पुढं जे आहे ते 1 अपॉन इंटू डी बाय डी एक्स ऑफ. पहिल्याच टर्ममध्ये कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण? फक्त लॉगचं. पुढचं तसंच राहिलं ना. सो जे काय राहिलं ना त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स. त्या स्टेपला आपण घेणार नाही लगेच. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स? इट इज 1 ओव्हर टॅन एक्स बाय 2 इंटू, आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? टॅनचं. काय टॅनचं डेरिव्हेटिव्ह? सेक्स स्क्वेअर, आणि पुढं जे काय असेल ते काय? पुढं एक्स बाय 2 इंटू परत डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय 2. आता काय एक्स बाय 2चं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मी आधीच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलंय की डेरिव्हेटिव्ह कुठंपर्यंत घ्यायचे? जोपर्यंत तुमचा आन्सर 1 येत नाही तोपर्यंत. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो का? तर येत नाही. 1 सोडून दुसरा येतो ना, म्हणून डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट यू हॅव? डी वाय ओव्हर डी एक्स इज 1 अपॉन टॅन एक्स बाय 2 सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 इज 1. एक्सचं 1 अपॉन 2 तसंच. सो हे सगळे एकच टर्म आहे ना मल्टिप्लिकेशनमध्ये. सो मी फक्त एकाच टर्ममध्ये व्यवस्थित लिहून घेतो. न्यूमरेटर आहे तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आणि डिनॉमिनेटर आहे 2 टॅन एक्स बाय 2. So that is your final answer and that is how we will solve the problem. Okay, so कितीही फंक्शनचं कॉम्पोजिशन असलं तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एकच मी सुरुवातीला जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. बाहेरच्या फंक्शनपासून आतल्या फंक्शनपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. एका स्टेपला फक्त एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. Then you have y is equal to root tan root x. ओके, बघा परत. आता इथं बाहेरचं फंक्शन कुठलं आहे? तर व्यवस्थित फंक्शन्स बघायचे. कुठलंही फंक्शन बाहेरचं ठरवण्याआधी हे बघायचं की बाहेरच्या फंक्शनला कुठली पॉवर नाही आहे ना. कारण जर पॉवर असेल तर ते सगळ्यात बाहेरचं फंक्शन आपण कन्सिडर करतो. कारण रेस टू एन हे सगळ्यात आउटर मोस्ट फंक्शन असतं. इथं काय आहे? रूट टॅन रूट एक्स म्हटल्यानंतर इथं रूट आहे ना. सो रूटला आपण रेस टू 1/2 लिहू शकतो. सो कन्सिडर, मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला जर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असा लिहायचा असेल तरी पण आपण लिहू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. तसं लिहायचं असेल तर आपण तसंही लिहू. y इज इक्वल टू रूट टॅन रूट एक्स. दोन्ही पद्धतीनं रूटसाठी आपण सोडवू शकतो. रूटसाठी फक्त कारण रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आपल्याकडे आहे 1/2 रूट एक्स, किंवा रूट एक्सला आपण एक्स रेस टू 1/2 लिहा आणि मग 1/2 एक्स रेस टू 1/2 मायनस 1 लिहा. दोन्हीने तेच येतं, फक्त एक स्टेप वाढते. सो डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बाहेरच्या रूटचा डेरिव्हेटिव्ह ह्या रूटचा काय असणार 1/2 रूट आणि जे पुढे एक्स असेल ते. आता तुमचं एक्स काय आहे हे सगळं. सो काय येईल तुमचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज 1/2 रूट हे पुढचं सगळं tan रूट एक्स इंटू d/dx ऑफ कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण रूटचं. मग रूट सोडून जे काय पुढं राहिले ते सगळं येतं tan रूट एक्स. ओके. नाव दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy over dx. इट इज 1/2 रूट tan रूट एक्स इंटू आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं. काय डेरिव्हेटिव्ह टॅनचं सेक स्क्वेअर पुढचं तसंच रूट एक्स इंटू d/dx ऑफ टॅनचं घेतलं ना पुढं कोण आहे रूट त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 1 येत नाही म्हटल्यानंतर घ्यायचं. सो व्हॉट यू हॅव dy over dx इज 1/2 रूट tan रूट एक्स सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आता एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिले तरी चालेल. सगळं एकच फंक्शन आहे सो एकत्र लिहू आपण. सो व्हॉट इज dy over dx. इट इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये काय आहे सेक स्क्वेअर रूट एक्स. डिनॉमिनेटरमध्ये 2 × 2 4 रूट एक्स इंटू रूट tan रूट एक्स and that is your final answer. So that is how we can take the derivatives of composite function. इथं किती फंक्शन होते 1 2 3. ओके. फक्त सगळे स्क्वेअर रूट होते हरकत नाही जे फंक्शन असेल ते. देन I'll take one more problem. इथं पण आपण थोडेफार फंक्शन्स वाढवू. I have y is equal to cot cube log of x cube असं माझ्याकडं फंक्शन आहे. आता इथं व्यवस्थित बघायचं काय काय दिसतंय कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब. प्रॉब्लेम बघितल्या आपण काय करतो बाहेरचं फंक्शन आपण कॉट घेतो लगेच मायनस कोसेक स्क्वेअर घेतो आणि हा जो क्यूब आहे ना हा आपण विसरून जातो. आपण याच्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळं अशा केसमध्ये मी मगाशी सांगितलं होतं एका प्रॉब्लेममध्ये की बाहेरच्या फंक्शनला पॉवर आहे का बघायचं. ती जर पॉवर असेल तर ते आपलं पहिलं फंक्शन असतं आणि मग त्या दुसरं फंक्शन हे ज्याची पॉवर आहे ते असतं. आता इथं कॉट क्यूब आहे म्हटल्यानंतर बघितल्या आपल्याला बाहेरचं फंक्शन कॉट दिसतं पण ते नाही आहे. कुठला आहे क्यूब आहे कारण ब्रॅकेटचा क्यूब आहे ना. मग पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेटचा क्यूब घ्यावा लागतो. समजा एक्स स्क्वेअर असेल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तर डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो 2x लिहितो. दिसताना खाली एक्स पहिलं फंक्शन दिसते पण पहिलं फंक्शन एक्स आहे का नाही स्क्वेअर आहे. तसंच एक्स स्क्वेअरमध्ये जर स्क्वेअर पहिलं फंक्शन असेल तर कॉट क्यूब पुढचं जे काय आहे त्या कॉट क्यूबमध्ये पहिलं फंक्शन क्यूब असणार आहे. कॉट असेल का नाही. मग डेरिव्हेटिव्ह्ज बघा व्यवस्थित. सो सोल्युशन. सो कन्सिडर y इज इक्वल टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब. आपण एक स्टेप वाढवूया व्यवस्थित लिहून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. कॉट क्यूबला आपण काय करूया कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब असं लिहून घेतो मी. चालेल. ब्रॅकेटचा काय केलं कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटचा क्यूब. हा एक्स क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब आहे हा लॉगचा नाही. आता बघितलं का ब्रॅकेटचा क्यूब आला
घ्या आता डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट यू हॅव dy ओव्हर dx इज x raised to 3 है. So you have 3 cot log x cube ब्रॅकेटचा स्क्वेअर. तेथे ब्रॅकेट व्यवस्थित टाकायचे. हे ॲज इट इज राहणार मध्ये, ह्याच्यामध्ये काही चेंज नाही, फक्त 3 पुढं रेस टू n मायनस 1 सो 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ठीक है. सो दैट इम्प्लाइज व्हाट इज dy ओव्हर dx? इट इज 3 cot ऑफ log ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्याच्यामध्ये आता काहीही चेंज नाही, शेवटपर्यंत हे तसंच. आता कुठलं फंक्शन आहे बाहेरचं, कुठं आहे का पॉवर? नाही आहे. मग कॉट. मग कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर. पुढचं तसंच लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण, आता कुणाचा डेरिव्हेटिव्ह? लॉग ऑफ एक्स क्यूब. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मी प्रत्येक स्टेपला फक्त एकाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, एकापेक्षा जास्त नाही. इथं मी रेस टू 3चं घेतलं, पुढचं तसंच ठेवलं. इथं हे तसंच राहणार ना, कॉटचं घेतलं, पुढचं तसंच ठेवलं. आता पुढच्या स्टेपला हा पार्ट तसाच राहणार, ह्याच्यामध्ये काही चेंज नाही. आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार मी? लॉगचं. सो दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज. मी आता इथं काय करतो, हे आहे असं ठेवतो, सगळ्यात शेवटी आपण जे काय असतील ते कॅल्क्युलेशन करून घेऊ. 3 cot log x क्यूब रेस टू 2 इंटू मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. ठीक आहे. आता इथं लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन. सो 1 अपॉन पुढचं जे काय असेल ते एक्स क्यूब. आता पुढचं फंक्शन काय आहे? एक्स क्यूब, ज्याचा डेरिव्हेटिव्ह 1 नाही आहे म्हटल्यावर परत त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy बाय dx? इट इज 3 cot log एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर log एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. आता पुढं एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल जो 1 असेल. सो संपलं आपलं इथंपर्यंत. जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? इट इज 3 cot log एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू इथं एक्स स्क्वेअरमधलं हे एक्स स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक राहिलं 3 अपॉन एक्स. आता जर तुम्ही बघितलं तर सगळं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे टर्म एकच आहे. मग एकच जर टर्म असेल तर आपण सगळं एकत्र घेऊ. हा मायनस, हा 3, हा 3, 9. सो यू हॅव मायनस 9. डिवाइडला फक्त एक्सच आहे आणि वरती ही सगळी टर्म आहे. सो वरची मी आधी टर्म लिहून घेतो. कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स, अँड दॅट इज युअर dy ओव्हर dx फॉर अ गिवन फंक्शन. बघा, हे नंबर ऑफ फंक्शन्स होतं ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा क्यूब होतं, त्यानंतर कॉट होतं, त्यानंतर लॉग होतं, त्यानंतर एक्स क्यूब होतं. सो यू हॅव 1 2 3 4 फंक्शन्सचं कॉम्पोजिशन होतं. आणि बघा, आपण पहिल्या याला क्यूब 1 1 2 3 4.
जेवढे फंक्शनचं कॉम्पोजिशन्स आपल्या बरोबर तेवढ्या स्टेप आल्या, प्रत्येक स्टेपला एक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आणि त्यानंतर पुढच्या ज्या आहेत त्या आपल्या कॅल्क्युलेशनच्या स्टेप आहेत. ठीक आहे. सो दॅट इज हाव वी विल कॅल्क्युलेट दी डिफरन्सिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. लक्षात येते? ओके. सो आज आपण इथं थांबूया आजच्या सेशनला. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अशाच टाईपचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील आहेत ते आपण नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू. मात्र बेस सगळ्याचा हाच असेल, कॉम्पोजिशन फंक्शन असेल. ठीक आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. थँक्यू.